सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. कन्या जाधवाची सुन भोसल्याची धन्य ती माऊली माय शिवबाची. देवनी संस्कार जिने घडविले शिवबाला. नमस्कार माझा तयाजी जाऊला. धर्म नीती न्याय ज्याने मस्तकी वंदिली. स्थापनी स्वराज्य अवघी मराठी मांदी एक केली. स्वाभिमानाचा जेणे भगवा फडकविला. नमस्कार माझा तया छत्रपतीला. स्वराज्य रक्षुनी जयाने धर्म वाढविला. स्वराज्या कारणे जयाने देह झिजविला. धर्मासाठी जयाने प्राणवर केला. नमस्कार माझा तया संभाजीला. यावच कम पडतो नका जाताना तुमच्यासोबत लग्न करून जाते. लग्न म्हटलं की आवाज वाढतो बरं का माणसाचा. गण झाला गोळून झाली बरं का. तुझं काय काम आहे मला ते मला सगळं रील्स बरंच निघलं. रील्स निघले काय काय निघलं आणि काळ बदलला. पलीकडे आपल्याकडे ते फक्त ती याची रील्स होती शिवायची ती दोरी शिवायची. इकडे बरंच काय काय वाढले. तू सुरू ठेव तुझं लांबून जवळ नको माझ्या मनात. गण झाला गवळण झाली यानंतर भारुडाच्या कार्यक्रमाला सुरुवात करायची असते बरं का. पण तुम्हाला माहिती असेल का नसेल बरं मंडळी. बरं का मंडळी तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल बरं का मावशी. पण मागच्या काही दिवसाखाली माझं लग्न झालं बरं का. खरंच लग्न झालं. आपल्या गावात आलतं का वरडं माझ्या लग्नाला. बरेच लोक आलते. कोण कोण आलतं हात वर करा बरं माझ्या लग्नाला. कोण कोण आलतं हात वर करा. ही म्हातारी की पाठीमागे बसली. आता कशी लागली डोळे वाटरून पाहिलं आता. काय सांगायचं म्हणली पोरगले चांगले देखना देवाय तोंडावर ना काय. ते काही का असं ना बरं का. परंतु लग्न एवढं थाटात पार पडलं बरं का. परंतु घाई मध्ये तुम्हाला माझा नवरा दाखवायचा राहून गेला बरं का. माझे मिस्टर आमचे माय हसबंड आमचे गुड्डीचे पप्पा कुठे बसले कसा दिसतो आमचा झोडा. कसा दिसतो माझा परश्या. पण तुम्ही म्हणाल पोरी ए पोरी तू एवढी तरणी दिसतीस. तुम्ही म्हणाल तू एवढी तरणी दिसतीस मग मॉडेल का जुनं पकडलंस. पण बरं का आमच्या यांचा की नाही एक स्वभाव फार गोड आहे बरं का. पाहायचं का तुम्हाला. पाहायचं का खाली बसव उठा. पाहिलं किती गोड स्वभाव आहे. बसा खाली उठ. पाहिलं हा यांचा स्वभाव मला फार आवडला बरं का. बरं का महिला मंडळ नवरा असा पाहिजे बरं का. नवरा असा पाहिजे. बस म्हणलं की बसला पाहिजे. उठ म्हणलं की उठला पाहिजे. आणि एक तडाखा दिला की डांबरीनं प्लस सुटला पाहिजे बरं का. हा यांचा स्वभाव मला फार आवडला बरं का. पण काय सांगू तुम्हाला काय सांगायचं. लग्न झालं नांदायला गेले पण मॉडेल कडून निघाले. मोठा हसतो कसं बघितलं थोडासा नॉर्मल सर एकदम विक होते थोडस टच कर. हा बरं पण तुम्ही मनाला आल्यास लागली नवऱ्याच्या घरांना सांगायला हिला नेमकं झालं तरी काय. परंतु मला सांगा संसार करण्याकरता चांगलं घर पाहिजे. पाहिजे का नाही. अन्न वस्त्र निवारा मूलभूत गरजेत माणसांच्या बरं का. त्यापैकी मी म्हणते राहण्याकरता चांगलं घर पाहिजे. पाहिजे का नाही चांगलं घर. पण काय सांगायचं लग्न झाल्यापासून बघते मोडताना साधं घर तरी बांधलंय का. हसतो कसं बघा. मोडकचं घर आणि पडकळचं छप्पर बरं का. मी म्हणते असं ते मोडकं पडकं घर राहायला काय हरकत नाही बरं का. परंतु घरामध्ये देवाला देवघर पाहिजे बरं का. कारण किती मोठं घर असू द्या त्या घरामध्ये जर देवाला देवघर नसेल तर घराला शोभा नाही. किती मोठा बंगला असू द्या त्या बंगल्याच्या समोर जर एखादं तुळशी वृंदावन नसेल तर बंगल्याला सुद्धा शोभा
नाही दादा तसं किती मोठं गाव असू दे बरं का, कितीही लोकसंख्येचं गाव असू द्या, त्या गावामध्ये जर माझ्या राजांची शिवजयंती साजरी होत नसेल, माझ्या शंभू राजांची जर जयंती साजरी होत नसेल, तर गावाला सुद्धा काही किंमत नाही. म्हणून म्हणते मोडकचं घर आणि पडकचं छप्पर आणि यांच्या देवाला देवघर नाही. कसं बघ, दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, दादला नको नवरा नको, दादला नको ग बाई. हा दादला हा दादला आणि हा नवरा आणि यो ठोंब्या. हसतो कसा बघ, काय सांगायचं. तुम्ही मला नुसत्या घरासाठी नवरा सोडतीस का पोरी, पण नुसत्या घरासाठी नवरा सोडायला मी काय वेडी आहे वय. मला संघ अंगावर नेसण्याकरता चांगली साडी पाहिजे का नाही, पाहिजे का नाही चांगली साडी. पण काय सांगायचं, लग्न झाल्यापासून बघ ते मोडदानं साडी तरी घेतली का. दातात घ्या फाटकच लुगड आणि थोडकीच चोळी बघ. तिला शिवून वाकडी म्हणलं बरं का, परंतु तिला शिवायला दोरा केव्हा नाही. फाटकच लुगड ऐका, फाटकं लुगड कोणतं, हे लुगड ही साडी फाटके दिसते तुम्हाला नाही दादा, कारण आजकाल भिकारी सुद्धा फाटके कपडे वापरत नाहीत. भिकारी सुद्धा स्टँडर्ड झाल्यात. मग नाथमार्ग म्हणतात फाटकं लुगड आणि फाटके चोळी कोणती आहे का, कारण आज या कलियुगामध्ये माणुसकी नावाचं लुगडं फाटलंय दादांनो, आणि नातं नावाची चोळी फाटले. तिला शिवण्याकरता प्रेम नावाचा धागा पाहिजे आणि विश्वास नावाची सोयी पाहिजे बरं का. कारण ज्या नात्यामध्ये प्रेम नसतं, ज्या नात्यामध्ये विश्वास नसतो, ते नाते संपायला वेळ लागत नाही दादा. पूर्वीचे माणसं अडाणी होती परंतु संस्कारानं भक्कम होते दादा. पूर्वीचे माणसं अडाणी होते परंतु जोडा आयुष्याला पुरायचं बरं का. अलीकडे माणसं फार शिकली, आता 6 महिन्यामध्ये घटस्फोट होतात बरं का. हे कुठं चुकतंय याचं आपण परीक्षण केलं पाहिजे. म्हणून फाटकचं लुगडं आणि तुटकीचं जोडी, तिला शिवून वापरीन म्हणलं बरं का, परंतु तिला शिवायला दोरा केव्हा नाही. मला चांगली माणशी म्हणते नसुद्या चांगली साडी नेसायला काय हरकत नाही बरं का, नसुद्या चांगलं घर राहायला काय हरकत नाही, पण मला सांगा कमीत कमी घरामध्ये जेवायला पाहिजे का नाही, खायला पाहिजे का नाही घरामध्ये. पण बघा ना, फुकटची यात्रेतल्या पंक्ती घेऊन कसा बोक्यासारखा फुकट हसतो कसं बघितलं. जोंधळ्याची भाकर, आंबाड्याची भाजी, वर तेलाची धार की हो. मला सांगा सर्वात जास्त बायकांना काय आवडतो, सर्वात जास्त महिलांना काय आवडतं, कोण मला भांडायला आवडतं. भांड्याच्या विषय सोडा बरं का. सर्वात जास्त बायकांना सोनं आवडतं, दागिना आवडतो का खरं सांगा बरं ताई. पण काय सांगायचं, लग्न झाल्यापासून बघते मोडद्यानं स्वतः फुटका म्हणे तर गळ्यात बांधला का. अहो कुठं हळदी कुंकवाला गेलो, कोणी म्हणायचं ताई सप्त्यांचं नाव घ्या की, ताई सप्त्यांचं नाव घ्या की, पण मोडद्याचं नाव सुद्धा घेऊ वाटत नाही. पण तुम्हा सर्वांचा मान राखते आणि यांचं एक शेवटचं नाव घेते आणि यांना इथं सोड चिठ्ठी देते. वाईट कसा सांगलं, असं वाटतं यांना इथं सोड होणे गॉगलवालीत करे यांच्यासोबत निघून जाऊ. परंतु अगोदर यांच्या कडीला लावते बरं का. मुंबईला पडला पाऊस, पुण्याला आला सडा का. जाऊ दे, नको एवढं लांब कशाला, तुम्ही एवढं खर्च केला इथंच पाऊस पडते पहा. बागलांना पडला पाऊस आणि द्यानीला आला सडा का. बागलांना पडला पाऊस, द्यानीला आला सडा का, आणि आमच्या ह्यांना उठला मर्याचा तडका. काय म्हटलं, आणखी नाही घेऊ, तुमच्या जवळचे दिसते नाही, दातावून अंदाज लावला तुमचीच भावकी दिसते. किती आहे का. पहाटेच्या पारी कोंबडं कुकत, पहाटेच्या पारी कोंबडं कुकत, म्हणजे आमचं भारुड फुकट बघ, त्याच्याकडे बघून कुत्र फुकत. बघा सुरतेची मोती गोळ धाव सोणी, यांच्या राज्यात लेणे नाही. मोड कसा बलंद दुडकी शिनावर, वरण बिछाना नाही. सुरतेचे मोती गोळ धाव सोने, यांच्या राज्यात लेणे नाही. एका जनार्दनी समरस झाली आणि तोरस येथे नाही. म्हणून नाथमार्गांचं भाऊ नाथमार्ग म्हणतात सुरतेचे मोती गोळ धाव सोने. सोनं महिलांना फार आवडतं बरं का. अलीकडे गाड्यांना सुद्धा सोनं आवडायला लागलं. हातामध्ये अंगठी पाहिजे लोकांच्या, बरोबर का, हातात कड वाटते असावं सोन्याचं. आता अलीकडं मोदी साहेबांनी घोषणा केली, जागतिक संकट चालू आहे, इराणचं युद्ध चालू आहे, इस्रायल इराणचं युद्ध चालू आहे दादूंनो. सिलेंडर सुद्धा कमी पडणार काही दिवसामध्ये येऊ शकतो हा काळ. त्याच्यामुळे पेट्रोल जपून वापरा, डिझेल जपून वापरा आणि गॅस सुद्धा कमीच वापरा बरं का मावशी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोनं खरेदी करायला सांगितलं, सोनं कमीच घ्यायचं बरं का. सोनं जिवाळ्याचा प्रश्न आहे, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवणार म्हणतात सोनं हातामध्ये नाकामध्ये कानामध्ये जे घातलं जातं सोनं असं म्हणतात. महिलांचा विशेष करून सोन्यामध्ये जीव असतो बरं का.
परंतु हे सोनं मावशी किती अंगावरती सोनं असू द्या, काही काही माणसं अशी दादून 2.5 किलो सोनं घालतात अंगावर. पुण्यामध्ये एक होता आमदार हो, त्याच्याकडे शर्ट होता सोन्याचा. वा वा वा, तुम्हाला सगळा अभ्यास आहे बरं. मगापासून बघते त्यांचं माझ्यावर डोळा आल्यापासून. मगापासून नजर तरी खाली टाकली का बघा. 4 डोळ्यानं बघतायत मला. वांजळे साहेब, चंद्रकांत वांजळे साहेब, अंगावर भरपूर सोनं होतं. हे सोनं किती घाला, माणूस मेल्याच्या नंतर अंगावरती सगळं सोनं काढून घेतलं जातं. तदन सोनं सोबत येत नाही. ओ, घरातली माणसं सगळं अंगावरचं सोनं काढून घेतात. महाराज म्हणतात भूषण ही घेती काढून, या अंगावरचं सगळं आभूषण काढून घेतले जातात. परंतु या गळ्यामध्ये असणार एक पवित्र असा तुळशीचा दागिना दादून, ही माळ हे सोनं आहे दादून, हे खरं सोनं आहे. हे 24 कॅरेट आहे खरं सोनं. माळ गळ्यामध्ये असणारी पवित्र अशी तुळशीची माळ दादून. माणूस मेल्याच्या नंतर तुम्ही सुद्धा काढून घेत नाही. ही माळ माणसाला खरी पवित्र करीत असते. म्हणून माणूस मेल्याच्या नंतर त्याच्या तोंडामध्ये तुळशीचं पान घालतात. का माहिती का? कारण आयुष्यभर यानं हाडकं फोडले, जाताना तरी पवित्र झाला पाहिजे. म्हणजे आयुष्यभर हाडकं फोडली, आता पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये. मेल्याच्या नंतर तुळशीचे पानं तोंडात घालून काहीच होत नाही. जिवंतपणे तुम्ही तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. हे खरं सोनं आहे. म्हणून महाराज म्हणतात, म्हणजे ज्यांच्या गळ्यामध्ये माळे नसतील त्यांनी उद्या सकाळी माळी घाला बरं का. आणि ज्यांच्या गळ्यामध्ये आधीच माळी असतील त्यांनी उद्या सकाळी माळी काढा नाही. कारण लॉकडाऊन मध्ये ज्यांनी माळी काढल्या त्यामुळे त्यांना झटका दाखवला बरं. त्यामुळं सुरतेचे मोती म्हणून धावसवणे यांच्या राज्यात लेणी नाही. एका जनार्दनी समर्थ झाले थोडस येथे नाही पण बरोबर जाऊ दे. तुम्हाला एवढी मोठी जन्माकडे बाई दिसती पण खुशाल म्हणते नवराचं नको. पण मावशी काही सांगायचं, संसार असाच असतो बरं का. प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख अडचणी संकटित असतात बरं का. परंतु त्याला न घाबरता त्या संकटाला सामोरं जाणं आपलं काम असतं बरं का. आपलं दुःख लोकांपाशी सांगून हलकं होत नसतं. हे गैरसमज लोकांचं. आपलं दुःख लोकांना सांगितलं हलकं होत नाही ना दादा. सध्याचा काळ असा आहे, आपलं दुःख जर आपण लोकांना सांगितलं ना, लोक आपल्यापाशी बसून रडून ऐकतात आपल्याला बरं वाटावं म्हणून बरं का. आणि दुसऱ्या जवळ जाऊन ते हसून सांगत असतात. म्हणून आपल्या जीवनाचा तमाशा करून घ्यायचा नाही. म्हणून जाऊन द्या. संसार बघा, नवरा बिचार कसं कसं बरं का. हो, मिस्टर बरं का त्याची कसं बरं का. परंतु मला की नाही चांगली सोन्यासारखी 17-18 लेकर येत का. खोटं वाटतं तुम्हाला? माझा नंबर 1चा पिंट्या दाखवू, तुम्हाला माझा नंबर 1चा पप्या दाखवू. थोडं बसलाय सीट बेल्ट बांधा, सीट बेल्ट आवडून बांधा. पिंट्या हा पप्पा, मोठा पप्पा तू. कसा वाटला पप्पा? हो, कसा दिसतोय माझा अमिताभ बच्चन? कसा दिसतोय माझा पुष्पा? झुकेगा नाही साला. पिंट्या वर सरक हसून कोणाला दातातून हवा बाहेर येते. पिंट्या हे बघ आपली पप्पा. टाटा कर पप्पांना टाटा कर. पप्पांना मस्त पैकी गोड पप्पी द्या. सगळं अगदी बरं का. मुळचा बापा गेलाय बरं का. हा 1 नंबरचा पिंट्या बरं का. हा माझा पहिल्या लॉकडाऊन मधला बरं का. वर सर का बघा, घसरायला खाल्लं वटकन लावते. पिंट्या लय बरं वाटत असं नाही. अशा उतरता वय तशी कवळी मम्मी सापडली. पिंट्या मम्मीची केस सोडवा ग. मम्मीला टकली करशील. बायका म्हणायचे मम्मी काय बालाजी म्हणली का काय. हे बघ मी पिंट्या म्हणलं मोठ्यानं अवघा मम्मी म्हणायचं. काय म्हणायचं? मम्मी अवघा मम्मी म्हणायचं बघा पिंट्या. ए पिंट्या पिंट्या पिंट्याचं एवढं वय झालं पण बॅटरी अडके उतरली नाही. नोकियाचा 4000 वाटतं वर सरा. काय सांगायचं, कोण्या गिरणीचं पीठ खाते कोणाष्ट. मुलखाचं जडची जड लागतो. रामदेव बाबाचा आटा खाते कोणाष्ट. मावशा हो किती महिन्याचं असं, किती महिन्याचं असं
अहो आकाशी 6 महिना झाला बरं का, आणि लेकरला नीट दुधाचे दात पण आले नाही. पिंट्या तुझी चुन्याची डबी लेट वाचली बा, उतर खाली बघा. एकदा जोरदार काय होऊया. हा एक नंबरचा पेंटे बरं का. हा पहिल्या लॉकडाऊन मधला आहे, तुम्हाला दुसऱ्या लॉकडाऊन मधला जाऊ. कसं दिसतो माझा गुलाबजामुन. पिंट्या ए पिंट्या कुठे गेलता? संडासला. कारण चांगलं सागाव दिसत. ए कुठे गेलता? तरी म्हणलं आल्यापासून वर्ष कसलं येत होतं. अरे अशी कामं सकाळी सकाळी आटपायची असतात म्हणजे दिवसभर मूड फ्रेश राहतोय. काय सांगायचं. पोरगं बरं का फार गुणाचं पण थोडंसं घाबरले बरं. पोरगं थोडंसं घाबरले. पोरगं माझ्याकडे फक्त विचार करताय म्हणतं मम्मीला मम्मी जरा डेंजरस दिसते. पोरगं माझ्याकडे फक्त विचार करता म्हणतं मम्मीला बारीक बारीक दाढी मिशी दिसते. दिसते का नाही? पण याला कुठं माहिती मम्मी बापाव गेली म्हणून. पिंट हे बघा ओलं लागलं म्हटलं बिटलं नाही. कसं काय करू नको. साडी कालच डायक्लिंग करून आणली बट पोरगं फार काय सांगायचं. परंतु बाळाला कोणाची दृष्टी लागली का काय कोणास बघ. लेकराला कोणाची नजर लागली का काय कोणास. सकाळपासून पोरगा रडायचंच थांबणं गेले पहा. ए ना काय झालं? गाप गाप काय झालं? गाप नाही तो तोडीत असते बघ. काय झालं? पप्पानं मारलं. पप्पानं मारलं मान. पप्पाची एवढी हिंमत काळजी. पप्पाची एवढी हिंमत तुला मारायची. काळजी करू नको. आपण दोघं मिळून पप्पाला मारू. सकाळपासून पोर रडायचं थांबणं. मावशी काय सांगायचं. शेजारची म्हातारी पळत आली. मला म्हणली पोरी ते पोराला पिंक ग्रे बॉटल म्हणते ते पाजन बघ पोरगा रडायचं थांबत. खोटं सांगितलं मावशी. ते म्हातारीचं ऐकलं. पोरला चांगली 2 बाटली दारू पाजली. मी कशाला कमी करते. परंतु तरी सुद्धा पोरगा रडायचं थांबना. एक शेवटचं अंगगीत गाऊन बघते. लेकरू रडायचं थांबलं तर ठीक नाही तर बापाची हवाली करते. बघा कसं बघतो. रडता राही ना बळ माझं रडता राही ना. रडता राही ना बळ माझं रडता राही ना. रडता राहिना बळ माझं रडता राहिना. रडता राहिना बळ माझं रडता राहिना. ही नाना परी समजवते मागिन ते काय घेते. हलविते पाळणा. रडता राहिना बळ माझं रडता राहिना. रडता राहिना बळ माझं रडता राहिना. सिंगल फेज लाईट खोटेच कपडते. नाना बरी करतो करतो हाच रडता राहिना बळ माझं रडता राहिना. रडता राहिना बळ माझं रडता राहिना. रडता राहिना बळ माझं रडता राहिना. रडता राहिना बळ माझं रडता. रडता राहिना बळ माझं रडता राहिना. रडता राहिना बळ माझं रडता राहिना. सर्वांगी सुटला घाम एका जनार्दनी प्रेम ईश्वरी सीमाविणा. नटमरांचं भरड आहे. नटमरान म्हणतो पोटी भरून या दम सर्वांगी सुटला घाम एका जनार्दनी प्रेम ईश्वरी सीमाविणा. ही भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेला ताणी असायची ताणी होती त्यावेळेला माखन चोरायचे नवनीत दही दूध चोरायचे त्यावेळेला ती त्या रसातील ही गोळ नाही त्या प्रसंगातील ही गोळ नाही. म्हणून असं सोन्यासारखं संसार बरं.
सोन्यासारखी लेकर बाळा मावशी काय सांगायचं, सोन्यासारखं नवरं म्हणतो बघ तू कसं बघ. परत काय सांगायचं, पण संसाराला लागली कोणाची तरी नजर, आणि संसाराला लागली कोणाची तरी नजर, आणि माझ्या नवऱ्याला लागलं दारूचं व्यसन. परंतु तुम्ही म्हणाल यांना घेताना कधी पाहिले, घेताना कधी पाहिलं. आमचे हे बरं का तशी रोज रोज घेत नाहीत बरं का, स्टँडर्ड आहेत बरं का, रोज रोज घेत नाहीत, आठवड्यातून फक्त 6 दिवस घेतात, आणि रविवारी तेवढी सुट्टी टाकते. तसे लई इमानदार आहेत बरं का. परंतु जिचा नवरा दारुडे असतो तुला माहिती संसार किती दुःखाचा असतो. जिचा नवरा दारू पिऊन मेला, ऐका, जिचा नवरा दारू पिऊन मेला तिला विचारा हे जीवन किती दुःखाचं असतं. म्हणून या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी सांगत असतो, आणि विशेष करून तरुणांना सांगत असतो की बाबा हो, कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका, तंबाखू खाऊ नका, गुटखा खाऊ नका, सिगारेट ओढू नका, आणि दारू तर अजिबात पिऊ नका बरं का. का माहिती का, कारण दारू पिण्यापेक्षा एक वेळ विष पिलेलं चांगलं बरं का. खरंच चांगलं, उद्या सकाळी घेऊन बघा, एखादं झाकण घेऊन बघा ना, दारूपेक्षा विष चांगलं. का माहिती का, क्योंकि जहर खाने वाला अकेला मरता है, जहर खाने वाला अकेला मरता है, लेकिन दारू पीने वाला पूरे परिवार को बर्बाद कर देता है, पूरे परिवार को बर्बाद कर देता है. म्हणून दादा व्यसन कोणत्याच प्रकारचं चांगलं नाही. पण नवऱ्याचं व्यसन सुद्धा म्हणून तुळजापूरला गेले, तुळजापूरच्या भवानी मातेसमोर हात जोडला, त्या भवानी मातेसमोर पदर पसरला, त्या भवानी मातेला म्हटलं भवानी माते धाव आणि माझ्या नवसाला पाव. त्यावेळी ते तुळजापूरची भवानी माता नवसाला पावली, म्हणून त्या आईच्या नावानं 5 घर जोगवा मागते बरं का. महिला मंडळीचा आवडता देव म्हणजे देवी बरं का. काही जर थोडंसं घराणं असलं की महिला मंडळ देवीला सांगतात बरं का, देवीला म्हणतात तुझ्या सवास निघाली, तुला 5 घर जोगवा मागतील. असं महिलांचं ते लाडका आणि कडक देवस्थान असतं, म्हणून 5 घर जोगवा मागते बरं का मावशी. जोगा देवीचा असतो, लक्ष्मीचा असतो बरं का. प्रत्येकानं जोगं वाढायचं बरं का मावशी. आणलं असलं तर वाडा, नसल आणलं तर तशी काही जबरदस्ती नाही. ज्यांनी ज्यांनी आणलं असं त्यांनीच वाडा, ज्यांनी नसल आणलं त्यांनी शेजारनी करून उसना घेऊन कोणाला पण वाढा. नाही वाढलं तर सगळं तुमच्या डोक्यात वाढवतील बघा. पुरुष मंडळी तुम्ही सुद्धा वाढायचं नाही तर तुम्हाला सगळे पातळ जुलाव. कपळ गावाच्या बाहेर आईचा जोगवा जोगवा मागेल, आईचा जोगवा जोगवा मागेल, आईचा जोगवा जोगवा मागेल, महिषासुर मर्दनाला गुणी, महिषासुर मर्दनाला गुणी, तापाची करावया झाडणी, तापाची करावया झाडणी, चाला गीतो पावसी निर्वाणी. आईचा जोगवा आईचा जोगवा जोगवा मागेल, जोगवा जोगवा मागेल, आईचा जोगवा जोगवा मागेल, जोगवा जोगवा आईचा जोगवा जोगवा मागेल, जोगवा जोगवा मागेल, आईचा जोगवा जोगवा मागेल, 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 आईचा जोगवा जोगवा मागेल, जोगवा जोगवा मागेल. जोगवा जोगवा मागेल, जोगवा जोगवा मागेल, जोगवा जोगवा मागेल, जोगवा जोगवा मागेल, आईचा जोगवा जोगवा मागेल, जोगवा जोगवा मागेल, जोगवा जोगवा मागेल.
ही जोगबा जोगबा मगिन जोगबा जोगबा मगिन आईचा जोगबा जोगबा मगिन ही जोगबा जोगबा मगिन नवविध भक्तीच्या करुणी नवरात्र भक्तीचा करुणी नवरात्र करुणी भागिन ज्ञानपुत्र मागिन ज्ञानपुत्र सद्भाव अंतरीचा मित्र सद्भाव अंतरीचा मित्र संसार सांडी पत्रा आईचा जोगबा जोगबा मगिन ही जोगबा जोगबा मगिन ही जोगबा जोगबा मगिन आईचा जोगबा जोगबा मगिन दू 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 आता या वक्ताला चहा कोणून आणायचं आई चहा नसला तर वडापाव पण चालत आई हॉटेल नाही ग या गावात ए वडापाव नसला तर रस आणि पोळी पूर्णाचे मांडे पण चालतील संपलं आहे सगळं आई माझा एक कोड होता काय आई. म्हटलं माझा एक कोड होता लवकर लवकर विचार देवाचं नवीन वारे बर एकदा का देवाचं वारे गेलं हा, हा. की परत देवाला वार आणण्यासाठी 7-8 फॅन लावावे लागतात आई आ, माझा कोड असं ए, होता काय होत माझा कोड असं होता बघता घाबरू नको आई काय होत बोल आई बोल साऊंड सिस्टीम मला दादाची दारू कधी सुटत हा कशाला बिचाराच्या मुळा उठलं काळजी करू नको बघता हा साऊंड सिस्टीम वाल्या दादाची दारू सुट कवा ए साऊंड सिस्टीम वाल्या दादाची दारू सुट कवा पंचवाक्याचा लिव्हर फुटल हो. तेव्हा कायमची सुटल हा. आई बोल बघता माझा आणखी एक कोड होता काय म्हटलं बघता आणखीन एक कोड जरा सोपं विचार बर आणि आपल्यातच विचार देवाला लय कोड्यात टाकू नको आणि आपल्यातच विचार करा इथं बसलेली माणसं मला चॅप्टर दिसतात पाठीमागे बसलेली मला अति चॅप्टर दिसतात जर का काही चुकलं बघता जर का काही चुकलं तुला आणि मला डांबरीनं ताणू म्हणतात आणि ही काय आपली आळंदी नाही पुन्हा इकडं लवकर रस्ता सापडत नाही आणि जरी रस्ता सापडला तर गाडी ओव्हरटॅप होत नाही कारण सिंगल रस्ता आहे विचार. आई हे बोल बघता माझं दुसरं कोड असं हे होतं काय होत आई हे बोल काळी कोंबडी पांढरा अंडा का देते हा काय म्हटलं काळी कोंबडी पांढरा अंडा का देते बघता हा देवाच्या अंगातलंच गेलो येईन का नाही मला नाही वाटत ती लवकर देवाच्या अंगात येईल म्हणून. काय म्हटलं तुझी काळी कोंबडी पांढरा अंडा देते बरोबर ना एक काम कर बघता हा उद्यापासून तू दे हा. मग गेली बिचारी घेऊन दे आवाज का ओढवायचा. देते पण काय होती हा. बघता असल्या हलकट प्रश्नाचे उत्तर द्यायला तुला देव काय पोल्ट्री फार्म मध्ये कामाला वाटलं काळजी करू नको बघता देवकट तोडगा आहे हो. एक काम कर 3.5 मीटर कापड घे घेतलं. त्याच्या 4 घड्या घाल घातल्या. त्यामध्ये 5 किलो हिरवं लिंबा टाक टाकले. 5 किलो टाचणे टाक टाकल्या. 5 किलो गुलाल टाक टाकलं. 5 किलो अगरबत्ती टाक टाकली. सर्वांचं गठोडं बांध बांधलं. आणि तुझ्या कोंबडीच्या गळ्यात बांध आई एवढ्या वाजन कोंबडी मरण ना अरे बघता हे बघता हा. जर का तुझी कोंबडी वजन मेली जर का तुझी कोंबडी वजन मेली. मेली मग मला सांग पांढरा अंड द्यायचा कुठे प्रश्न राहतो करायला. देवाला वेळेत काढतो रे आई शेवटचं एक होतच बघता हा हे बघता हो तुला का कमिटीनं गुत्त दिले का काय अध्यक्ष विचार मला बरं विचार आई सांगू होय. सांगावं लागतं हे पैसे घेतले खरंच सांगू होय. खरंच सांग आई हे बोल बघता आई बोल पाऊस वेळेवर का पडत नाही हा. तुझ्या वायरी बिरी तुटल्यात का काय झाले मला सांगा तर कोणतं चालू आहे उन्हाळा उन्हाळा चालेल मग उन्हाळ्यामध्ये पास करतो टाकल्या पप्पन ठेवतो रे पाऊस वेळेवर नीट पडणार नाही खरे बघ शेतकरीची व्यथा सगळ्यात वाईटच आहे. पाऊस वेळेवर पडत नाही नको तेव्हा पडतो पावसाळ्यात वाट पाहावं लागतो आणि उन्हाळ्यात पाऊस पडतो दादा आजच कोल्हापूरला भरपूर पाऊस झाला भरपूर म्हणजे पावसाळ्यात सुद्धा एवढा पाऊस पडला नसला आज तिकडं पाऊस झाला का असा निसर्ग खरं करतो सांगा बरं का करतोय असा निसर्ग काय त्याला कारण असले पाहिजे बघता हे बघता मला सांग झाडं लावलेस का रे नाही नाही हम्म हा हा झाड लावलंस का नाही का नाही लावलंस पाणी नाही नाही झाड अरे सरकार सांगते झाड लावा हो
नगरपालिका सांगते झाड लावा, आपलं ग्रामपंचायत सांगते ओरडून ओरडून सांगते झाड लावा, लावलंस का? नाही. का नाही लावलं? पाणी नाही अच्छा, झाड म्हणजे झाडा करता पाणी नाही म्हणून झाड नाही हो. लावलं. काय हुशार बघते, हे काय चॅप्टर बघते. झाडा करता पाणी नाही म्हणून झाड नाहीच लावलं. मला सांग, संडासला जातोस का? हा? हो जातो ना? पाणी नेतोस का? घेतो खरं सांग. घेतो जाऊन दे, तुझा वैयक्तिक प्रश्न आहे. मला सांग, आंघोळ करतोस का? हो. पाण्यानंच करतो ना. हो. बघता हे बघता, तुला संडासला न्यायला पाणी आहे, हो. तुला आंघोळीला पाणी आहे, हे तुला दारू टाकून प्यायला पाणी. लाज वाटते तुला मला. सर्व गोष्टीसाठी पाणी माणसाकडे असं, बरं का? परंतु माणसाला म्हटलं एखादं झाड लाव, माणूस म्हणतो महाराज झाडा करता पाणी नाही. झाडासाठी पाणी नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं बसलेली सर्वच भक्त मंडळी, जोपर्यंत तुम्ही आम्ही झाडं लावत नाहीत आणि लावलेली झाडं जगवत नाहीत, तोपर्यंत तो भगवंत वेळेवर पाऊस पाडणार नाही. म्हणून झाडे लावले पाहिजे, झाडे जगवले पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरमध्ये सांगितले दादांनो, महावने लावावी नानाविध, नगरेची रचावी, जलाशय निर्मावी आणि महावने लावावी नानाविध. त्यानंतर ही भूमिका, त्यानंतर ही योजना आमच्या छत्रपती शिवाजी राजांनी राबवली दादांनी. 400 वर्षापूर्वी झाडे लावा, झाडे जगवा. त्यावेळेस राजांनी दूरदृष्टी ठेवली होती. राजांना माहित होतं पुढे चालून लोक जंगलाची तोड करतील, नासाडी करतील दादांनो. म्हणून राजांनी त्या काळामध्ये फार मोठी योजना राबवली होती. दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा वापर जपून करा, पाणी अडवा, पाणी जिरवा. पण तुमचं आमचं सगळं सध्या उलट असं चालू आहे, याची अडवा, त्याला अडवा, त्याची जिरवा. उलटा योजना राबवतो आम्ही दादांनो, उलट. दादा आज बघतो आपण ह्या वर्षी 42 सेल्सिअस डिग्री तापमान गेले दादांनो. बघा 42 कुठपर्यंत तापमान पोहोचले. वरचे हे तापमान वाढत चाललंय. आता पुढच्या वर्षी 43 होईल, 44 होईल, 45 होईल, 51 वर परत पोहोचेल दादांनो. काही दिवस असा येईल माणसं उन्हानं मरतील बरं का. हा दिवस लांब नाही, आपल्याला डोळ्यासमोर पाहायची वेळ आली नाही पाहिजे. याची जबाबदारी प्रत्येकानं घेतली पाहिजे. आजचा शेतकरी दादांनो 2 गोष्टी वाचवत नाही. शेतकऱ्याचं सुद्धा कर्तव्य आहे, सर्वच सामान्य जीवाचं कर्तव्य. एक म्हणजे वृक्ष वाचवली पाहिजे आणि दुसरी म्हणजे आपली हिंदू धर्माची गोमाता वाचवली पाहिजे दादा. आपण आज शेतकरी गोमाता विकतो दादून. आज माणसं उलटी झालेत, उलटे. आज माणसं काय करायचं, कुत्र घरामध्ये पाळतात, म्हणजे कुत्र बांधून ठेवतात आणि गायला मोकळं सोडतात शहरामध्ये. बघा तुम्ही, अशी कंडिशन चालू दादून. वरतून लोक म्हणतात पाऊस वेळेवर का पडणार. तर त्याची बरीच छोटी छोटी कारणं आहेत, परंतु हे मोठा फरक पडत असतो. आणि छोटी छोटी कारणं आहेत. एक म्हणजे झाडं लावा, दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा वापर जपून करा, पाणी अडवा, पाणी जिरवा. या ठिकाणी असं सांगेल. म्हणून नाथ महाराज म्हणतात, हे नववीर भक्तीच्या नवरात्रा करुण पोटी मागे न जाणा पुत्रा, धैर्य सद्भाव अंतरीच्या मित्रा, दंभ संसार सांडी नको पात्र. दंभ नावाचा संसार सांगायला सांगितलं, विकल्प नावाचा नवरा सांगायला सांगितलंय, वासना नावाची सासू, अहंकार नावाचा सासरा सोडायला सांगितलं दादा. ज्यावेळी हे सर्व अंतकरणातून काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार नावाची घाण जेवढा निघून जाते, त्यावेळी अंतकरण शुद्ध होतं. तेवढा महाराज म्हणतात, तो भगवंत तुमच्या अंतकरणामध्ये येऊन राहत असतो. पण माणसाचा देव व्हायला वेळ लागत नाही. अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला म्हणून अशी भक्ती आपण केली पाहिजे. हो, आजकाल भक्तीमध्ये 2 प्रकार पडतात दादून. भक्ती देवाची करायला सांगितली, पण कशी करायला सांगितली एका मिनिटामध्ये उल्लेख करून जाणार आहे. भक्ती करा पण कशी करा, भक्तीचे 2 प्रकार सांगितले. एक म्हणजे श्रद्धायुक्त अंतकरणाने केलेली भक्ती आणि दुसरी म्हणजे अंधश्रद्धेने केलेली भक्ती. आज अलीकडं अंधश्रद्धेची 2 नंबरची भक्ती फार प्रचलित झाली. अंधश्रद्धेचा जो तो पाठीमागे लागलाय. म्हणजे समाज भक्ती करत असं नाही दादून, प्रत्येक जण देवाची भक्ती करतो, फक्त काहींचा मार्ग चुकलेला आहे दादून. काही जण अंधश्रद्धेच्या पाठीमागे जाऊन नको त्या देवाला आणि नको त्या बाबाच्या पाठीमागे गेले दादून. अलीकडे 2-4 बाबा फार व्हायरल झाले आपल्याकडं. फार म्हणजे फार व्हायरल. ढोंगी बाबा, भोंदू बाबा, सोशल मीडियाला सुद्धा तेवढाच मसाला पाहिजे होता, तो भेटला त्यांना. एवढे व्हायरल झाले कारण त्यांची चुकी नाही, समाज त्यांच्या पाठीमागे लागलाय. तुका म्हणे कैसे आंधळ हे जन आणि गेले विसरून खरा देवा. म्हणून महिलांना आणि पुरुषांना सर्वांना विनंती आहे दादांनो, अंधश्रद्धेला बळी पडू नका. हो, तुमचा जर विश्वास तुमच्या कर्मावर असेल ना, तुमचं जर कर्म चांगलं असेल ना दादांनो, तर तुम्हाला कोणाच्या बाबाच्या पाठीमागे जायची गरज नाही. हो, तुमचा जर देवावर श्रद्धा असेल तर कोणाच्याच पाठीमागे जायची गरज नाही. हातामध्ये धागे, हे हातामध्ये जे खडे कोण घालत असते, हे नवग्रहाचे खडे नाही, शांती कोणी करावं लागतं. त्याचा कर्मावर विश्वास नाही, त्याचे कर्म चांगले नाहीत, त्यानं केली पाहिजे. त्याचं कर्म शुद्ध आहे, त्याचं अंतकरण शुद्ध आहे, तर त्याला कोणाच्या मागे जायची गरज नाही. म्हणून स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवा, कर्म चांगलं करा, नाही तर कर्म काले और स्टेटस भगवान वाले. काय उपयोगाचं मला सांगा. कर्म काला तो क्या करेगा ऊपर वाला. तुमचं जर कर्म चांगलं नसेल ना दादांनो,
तर तुमचा देव जरी सखा असेल, देव जर तुमचा पाहुणा असेल तरी सुद्धा तुम्हाला तो वाचू शकणार नाही. म्हणून कर्म चांगलं करणार तुम्हाला सांगतात. आता साजरी झाले मेनी संग, विकल्प नवऱ्याचा टाकीला संग, काम क्रोध हे झाडी गेले मार्ग, केला मोकळा मार्ग सुरंग. ऐसा जोगा मागून ठेवला, जाऊन महाद्वारी नवस फेडला, एका जनार्दन पण देखला, जन्म मरणाचा फेरा चुकविला. जन्म मरणाच्या फेऱ्यातून जर मुक्त व्हायचं असेल, विविध तापाची जर बोलवण करायची असेल तर महाराज म्हणतात त्या भगवंताच्या नामाशिवाय मनुष्याच्या देहाला पर्याय नाही. या ठिकाणी माझ्यासोबत आले सर्व गुरुजन कलाकारांसाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. त्यानंतर सुंदरशी गौरव या ठिकाणी छत्रपती शिवाजी राजांचं या ठिकाणी गीत सादर होईल. या गीतानंतर हा जनजागृती भारुडाचा कार्यक्रम पुढे असाच चालू राहील. दुसरं पात्र येण्याकरता 2-2.5 मिनिटाचा कालावधी लागतो. तोपर्यंत कोणी सुद्धा चुळबुळ करायची नाही, उठून कोणी घरी जायचं. घरी कोणी जायचं नाही बरं का मावशी, बरं का. रात्री कार्यक्रम कोल्हापूरला होता माझा, तिथे अशीच एक म्हातारी उठून घरी गेली होती. तर मला म्हातारी खाली बस, घरी जाऊ नको. म्हातारीनं ऐकलं नाही, म्हातारी घरी गेली. घरी गेल्या गेल्या म्हातारीला अटॅक आला. म्हणजे सांगायचं माझं काम आहे, ऐकायचं की नाही ते तुम्ही ठरवायचं. माझ्यासोबत आत्ता बरं का एक 5 माणसं द्या मला, आणि फक्त उभं राहायचं, काय करायचं. 5 माणसं, 30च्या पुढचे, 70चे खालचे. तुम्ही येतात कारभारी फोटोवर बंद काय त्यांचं सगळं असतं, नंतर झूम करून बघतील ते.